लोकसभेची निवडणूक भाजपनं जोरदार तयारी केली होती. अब की बार 400 पार. भाजपला यावेळी फुल कॉन्फिडन्स होता की भाजपचे 400पेक्षा जास्त खासदार निवडून येणार. थोडक्यात भाजप जिंकणारच आहे, 400 जागा येणारच आहेत, या आविर्भावात भाजपचे सगळेच नेते होते. पण निकाल लागला आणि हवेत गेलेली भाजप जमिनीवर आली. भाजपचे 240 खासदार निवडून आले आणि मित्रपक्षांच्या टेकून सत्ता स्थापन करत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. 400 पारची पार खिल्ली उडवली गेली. थोडक्यात भाजपला अतिआत्मविश्वास, विरोधकांना हलक्यात घेणं आणि विरोधकांनी चालवलेलं एक नॅरेटिव्ह जड गेलं. आता देखील विधानसभेच्या अभूतपूर्व यशानंतर महापालिका आम्ही जिंकणार आहोत, फक्त निकालाच्या दिवसाची औपचारिकता बाकी आहे, अशा आवेशात भाजपचे नेते वावरतायत. पण भाजपचा हा डाव भाजपच्याच नेत्यांमुळे जसा लोकसभेला गणला तसा आत्ताही गंडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेमकं काय घडतंय पाहूयात आजच्या या व्हिडिओतून. तर नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय बोल मंडळी न्यूज. चला तर थोडा फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात. 2024चं वर्ष होतं. राम मंदिराचं उद्घाटन झालं होतं. भाजपचा हिंदुत्वाचा प्रचार अगदी जोमात होता. यंदा भाजप अगदी आरामात लोकसभा जिंकणार, विरोधकांची उरलीसुरली ताकदही संपुष्टात येणार, असंच काहीसं वातावरण निर्माण झालं होतं. थोडक्यात भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा इतका लावून धरला होता की त्या जोरावर 400 पार होणार असं स्वप्न भाजपचे सगळे नेते आणि कार्यकर्ते पाहत होते. पण या सगळ्याला पहिला धक्का तेव्हा मिळाला जेव्हा 400 पार नाऱ्याचे उलटे परिणाम दिसायला लागले. भाजपचेच कर्नाटकचे खासदार आनंद हेगडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेलं एक वक्तव्य भाजपच्या एवढं अंगलटी आलं की ते निस्तारताना भाजपच्या नाकी नवं आलं. ते वक्तव्य होतं भारताच्या संविधानाविषयी. 400 खासदार निवडून आल्यावर भाजप संविधान बदलणार. भाजपच्याच खासदारानं असं वक्तव्य केल्यानं त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला. इतका विरोध झाला की निवडणूक लढण्यासाठी मुद्दा नसणाऱ्या विरोधकांना मुद्दा मिळाला. नॅरेटिव्ह बिल्ड झालं आणि भाजपचं 400 पारचं स्वप्न हवेत विरलं झालं. झालं असं की भाजपच्याच नेत्यानं 400 पार झाल्यावर संविधान बदलाची भाषा केल्यानं आपण भाजपला निवडून दिलं तर भाजपला 5वी बहुमत मिळेल आणि भाजपची एकाधिकारशाही निर्माण होईल, या नॅरेटिव्हवर राहुल गांधींनी अख्ख्या लोकसभेचा प्रचार नेला. सभांच्या वेळी हातात संविधानाची प्रत घेऊन दलित मतांवर फोकस ठेवून संविधान बदलाच्या नॅरेटिव्हला आणखी हवा दिली. याचा परिणाम असा झाला की देशाच्या कानाकोपऱ्यात भाजप सत्तेत आली तर संविधान बदलणार हा प्रचार झाला. त्यामुळे एकीकडे मोदी आणि भाजपचे नेते ज्या हिंदुत्वाचा झेंडा मिरवत होते तो सगळा प्रचार झाकळला गेला आणि सगळा फोकस संविधान बदलावर शिफ्ट झाला, ज्याचा परिणाम अर्थात निकालात दिसून आला. थोडक्यात भाजपला स्वतःच्या मुद्द्यांवर प्रचार करण्याऐवजी डिफेन्स मोडला जात भाजप संविधान बदलणार नाही याला काउंटर करत बसावं लागलं. आणि जेव्हा नॅरेटिव्ह खोडून काढण्यात किंवा आम्ही हे करणार नाही असं म्हणायला डिफेन्स मोडला जावं लागतं तेव्हा त्याचा फायदा अर्थात विरोधकांनाच होतो. तसंच भाजपला महाराष्ट्रात 22 वरून थेट 9 वर यावं लागलं तर देशात भाजपचे 240 खासदार निवडून आले आणि भाजपला सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांना पायघड्या घालाव्या लागल्या. थोडक्यात अतिआत्मविश्वास, भाजपच्याच नेत्यांनी केलेली वक्तव्ये यामुळे भाजपला सगळं अंगलटी आलं. आता येऊयात महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे. इथे नेमकं काय घडतंय तर विधानसभा आणि नगरपालिकांमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारल्यानंतर महानगरपालिकांसाठी सुद्धा भाजपचा आणि मित्रपक्षांचा आत्मविश्वास तुणावलाय. मुंबईसहित इतरही महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सभांचा धडाका लावलाय. ठिकठिकाणी वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना मुलाखती देणं, आपल्या प्रोजेक्टचा जोरदार प्रचार करणं, यासोबतच मुंबईतल्या उत्तर भारतीय आणि इतर समाजांना आकर्षित करण्यासाठी देशभरातील भाजपचे नेते मुंबईत ठाण मांडून बसलेत. ज्या पद्धतीनं मुंबईत प्रचार सुरू आहे ते पाहता राज्यात जरी 29 महानगरपालिकांची निवडणूक असली तरीही निवडणूक एकट्या मुंबईची आहे अशी परिस्थिती सध्या राज्यभरात दिसतीये. बरं, या सगळ्यात मग गणतंय काय तर अर्थात भाजपचे अतिहुशार नेते आणि त्यांचा आत्मविश्वास. अति आत्मविश्वास. भाजप मुंबईत 150पेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा सातत्याने भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम करतायत. त्यामुळे भाजप तेवढा जोर लावतंय हे फिक्स आहे. पण या सगळ्यात चुकतंय ते नेत्यांची ताळतंत्र सोडून येणारी विधानं. मुंबईची निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावर होणार, त्याला नरेटिव्ह काय मिळणार हे फिक्स नव्हतं. पण भाजप अध्यक्ष अमित साठम यांनी मुंबईमध्ये ठाकरेंची सत्ता आली तर खान महापौर होईल असं वक्तव्य केलं आणि ठाकरेंना आलोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं. या सगळ्यात ठाकरेंकडून मराठी मत आणि हिंदुत्ववादी मतदार दूर जाईल असं बोललं जात होतं. पण भाजपच स्वतःच्या ट्रॅपमध्ये फसली कशी तर मुलाखतीमध्ये बोलताना भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही ठाकरे आले तर खान महापौर होणार म्हणता, मग भाजप आली तर मराठी महापौर होणार का, या प्रश्नावर शिलार यांनी सुरुवातीला मुंबईचा महापौर हिंदू होणार, तसंच परप्रांतीय वगैरे मानत नाही, हिंदू काही मराठी नाही का असं वक्तव्य केलं.
वारंवार विचारल्यानंतर अगदी शेवटी त्यांनी मराठी महापौर होईल असं उत्तर दिलं. मात्र त्यांनी सुरुवातीला मान्य न केल्याने भाजपच्या इंटेन्शन्सवर शंका घेण्यात आली. मुंबईतल्या परप्रांतीय मतदारांना न दुखावण्यासाठी भाजप मराठी महापौर करणार नाही, भाजप सत्तेत आली तर मराठी नाही तर बाहेरचा महापौर बसवणार असा प्रचार मग विरोधकांकडून करण्यात आला. इकडे ठाकरे बंधू एकत्र आले ते हिंदी सक्तीविरोधात, जो मुद्दा भाजपच्या एका निर्णयाने ठाकरे बंधूंना मिळाला. त्यानंतर महापालिकेसाठी युती करताना ही युती मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आहे असं म्हणत त्यांनी सुद्धा मराठी भाषेसोबतच मराठी माणूस, मराठी महापौर हा मुद्दा हायलाईट केला. इतकंच नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेने अगदी सभागृहापासून ते पत्रकार परिषदेपर्यंत सगळीकडे मुंबईचा महापौर मराठीच होणार असं जाहीर केलं. त्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा शेवटी महायुती सत्तेत आली तर मुंबईचा महापौर मराठी होणार हे जाहीर सभेतून घोषित करावं लागलं. पण या सगळ्याला बराच उशीर झाला होता. तोपर्यंत भाजपची मानसिकता मराठी महापौर करण्याची नाही असा प्रचार जोरदार झाला. बरं, या सगळ्यात आणखी ब्लंडर टाकण्याचं काम केलं ते भाजपच्या नेत्यांनी. एकीकडे मराठी महापौर या नॅरेटिव्हवर भाजप प्रचंड बॅकफूटला गेली होती. त्यातच मुंबई भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मीरा भांदरचा महापौर उत्तर भारतीय होणार असं वक्तव्य केलं आणि या आगीत आणखीनच तेल ओतण्याचं काम भाजपच्याच नेत्यांनी केलं. कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या या वक्तव्याने विरोधकांना आणखी चेव चढला आणि भाजपच्या पोटातलं ओठावर आल्याची टीका भाजपवर झाली. यावर देखील फडणवीसांना स्पष्टीकरण द्यावं लागलं, ज्यात कृपाशंकर सिंह यांनी केलेलं विधान हे पक्षाचं विधान नाही, ते अधिकृत प्रवक्ते नाहीत असं फडणवीस म्हणाले. थोडक्यात एकीकडे देवेंद्र फडणवीस हे मुंबई महापालिका हातात घेण्यासाठी दिवसरात्र एक करायचं काम करत असताना त्यांचेच भाजपचे नेते मात्र विरोधकांच्या हातात आयतं कोलीत देत असतानाच पाहायला मिळतंय. साधारण महिन्याभरापासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर नेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या फडणवीसांच्या मनसुब्यांवर पाणी फिरवत भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमुळे ही निवडणूक मराठी महापौर या मुद्द्यांवर आली. आता देखील ग्राउंडवर मराठी माणसाच्या मनात भाजप मराठी महापौर करणार नाही, भाजप आणि महायुती सत्तेत आली तर परप्रांतीय महापौर होणार असा प्रचार होताना पाहायला मिळतो. या सगळ्यात आता मुंबईवरून तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी केलेल्या वक्तव्याने आणखीनच भडका उडण्याची शक्यता आहे. कारण अण्णामलाई यांनी मुंबईत प्रचारावेळी बोलताना बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही तर ते आंतरराष्ट्रीय शहर असल्याचा कांगावा केलाय. तसंच मुंबईसारख्या महापालिकेला महाराष्ट्रासारखीच ट्रिपर इंजिन सरकारची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता आहे, कारण मुंबई ही देशाची फक्त आर्थिक राजधानी नाही तर महाराष्ट्राचा श्वास आहे. अशा परिस्थितीत भाजपची सत्ता महापालिकेत आली तर मुंबईला भाजप केंद्रशासित प्रदेश करेल अशी टीका भाजपवर होत असताना भाजपच्या नेत्याने मुंबईचा बॉम्बे उल्लेख करणं आणि त्यातही मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणाल्याने हा मुद्दा प्रचारात भाजपला डॅमेज करू शकतो. थोडक्यात मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणूस हे कधीच न तुटणार, कधीच न संपणार असं नातं आहे. भाजपचे नेते मात्र या नात्यावर मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप होतोय. त्यामुळे ज्याप्रमाणे संविधान बदलण्याच्या नॅरेटिव्हचा झटका भाजपला लोकसभेत बसला तसाच झटका मराठी महापौर, मराठी माणूस आणि मुंबईच्या या नॅरेटिव्हचा होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.